नमस्कार मित्रांनो. आज आपण प्रॉब्लेम नंबर 2 डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आपण लर्न करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 202 वरती हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे ते पहिल्यांदा बघूया. प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट. आपल्याला रमेश कॅपिटल अकाउंट करण्यास सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वर्किंग ऑफ प्रॉफिट आणि गुडविल या 2 गोष्टी आपल्याला करण्यास सांगितलेल्या आहेत. तर आपण त्या दृष्टिकोनातून विचार करू. सो व्हेन वी आर गोइंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ डेथ ऑफ पार्टनर, आपण जेव्हा केव्हा डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम्स आपल्याला ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे, त्या पार्टनरचं अकाउंट करण्यासाठी सांगितलेलं असतं. तेव्हा आपण फक्त त्या पार्टनरच्या अँगलने विचार करणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम, बट वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर मीन्स वी आर नॉट गोइंग टू प्रिपेअर राहुल अकाउंट अँड रोहित अकाउंट. राहुल आणि रोहित या 2 व्यक्तीचा आपण अकाउंट करणार नाही. फक्त आपल्याला कोणाचं करायचं आहे? रमेश. ओके. सो राहुल, रोहित अँड रमेश आर इन बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2:1. म्हणजे या ठिकाणी जो राहुलचा रेशिओ आहे तो किती आहे तुमचा? 3 आहे आणि रोहितचा रेशिओ किती आहे तुमचा? 2 आहे आणि हा रमेश जो पार्टनर आहे त्याचा रेशिओ किती आहे तुमचा? 1 आहे. 1 म्हणजेच काय झाला तुमचा या ठिकाणी 3 + 2 5, 5 + 1 म्हणजेच काय 6. म्हणजे 1/6 हा जो रेशो आहे तो कोणाचा आहे? रमेशचा. सो धिस रेशो इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर अस. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम. वी विल रीड धिस प्रॉब्लेम. पहिल्यांदा आपल्याला हा प्रॉब्लेम रीड करणं आवश्यक आहे. तर बघूया कशावरती ॲडजस्टमेंट दिले तो भाग आपण टिक मार्क करून घेऊया. आर-डी-डी. आर-डी-डी आपण डेटर्सवरती कॅल्क्युलेट करतो. डेटर्स हा बॅलन्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्लांट अँड मशिनरी इन्व्हेस्टमेंट याच्यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. नंतर आपल्याला क्रेडिटर्सवरती सुद्धा ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. तर हा बॅलन्स सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. बाकी ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये तुम्हाला प्रॉफिट सांगितलेलं आहे. नंतर 5 मध्ये गुडविल संबंधी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 6 मध्ये सॅलरी आहे आणि 7 मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन ड्रॉइंग आहे आणि 8 मध्ये ड्रॉइंग्स आहे. तर आपल्याला हे जे 2 ॲडजस्टमेंट्स आहेत, 2-3 ॲडजस्टमेंट्स आहेत. सुरुवातीच्या 3 ॲडजस्टमेंटच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे? असेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचं आहे अँड वी हॅव टू फाइंड आउट प्रॉफिट. ओके. सो लेट्स स्टार्ट. तर आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट करूया. प्रॉब्लेममध्ये जरी सांगितलं नसेल, बट वी हॅव टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट टू नो प्रॉफिट ऑफ रमेश. तर रमेशचं आपल्याला प्रॉफिट माहीत करून घेण्यासाठी रिव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. ओके. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट काय सांगितले तुम्हाला? आर-डी-डी. तर डेटर्सची अमाउंट किती आहे तुमची? ₹1,00,000. ओके. तर 1,00,000 वरती 10% काढलं तर 10,000 येणार आणि 5% काढलं तरी किती येणार तुमचे? 5,000 येणार. तर आपला जो फॉर्म्युला आहे, आपण काय करतो बघा, टू आर-डी-डी. आर-डी-डी दाखवत असताना काय करतो आपण? ब्रॅकेटमध्ये न्यू आर-डी-डी मायनस ओल्ड आर-डी-डी करतो आपण, राइट? तर या ठिकाणी आपल्याला न्यू आर-डी-डी 5% जर तुम्ही काढलात, आहे का नाही? या ठिकाणी जी काही तुम्हाला आर-डी-डी दिलेली आहे 5%, ओके. तुम्ही काढू शकता. हे ₹1,00,000 आहेत ना, या 1,00,000 वरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आता 5% म्हणजेच काय? इंटू 5/100. आपल्याला 5 काय करायचं आहे? 100 करायचं आहे. तर मग आता हे काय करायचं आहे? हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल करा आणि काय करायचं आहे तुम्हाला आता? इथं 1 5 5 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करणार आहात आणि ₹5,000 हे काय झालं तुमचं? आर-डी-डी झाली. ह्याला कोणती आर-डी-डी आपण म्हणतो? न्यू आर-डी-डी असं म्हणतो. तर न्यू आर-डी-डी 5,000 आहे आणि जी काही तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये आर-डी-डी दिली असते, तिला आपण काय म्हणतो? ओल्ड आर-डी-डी असं म्हणतो. तर न्यूमधून ओल्ड आपण जर मायनस केलात, म्हणजे या ठिकाणी तुमचं न्यूमधून मायनस ओल्ड करायचं आहे. तर न्यू आर-डी-डी किती? 5,000 आणि ओल्ड आर-डी-डी 10,000. तर मायनस तर होणार नाही. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत? बघा या साईडला घेणं आवश्यक आहे. बाय आर-डी-डी आणि या ठिकाणी मात्र फॉर्म्युला या साईडला लिहिताना चेंज होणार. काय होणार तुमचा? ओल्ड आर-डी-डी, आर-डी-डी आणि नंतर मायनस या ठिकाणी न्यू आर-डी-डी. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल, आहे का नाही? ओल्ड आर-डी-डी जास्त आहे.
तर मग काय करणार तुम्ही या ठिकाणी ₹10,000 वजा ₹5,000 आपण जर असं केलात, तर ही अमाउंट आपल्याला मिळणार किती? ₹5,000 ओके. आणि या साईडला का घेतलं नाही? कारण ओल्ड आर-डी-डी जास्त असल्यामुळे या साईडला आपण ते बॅलन्स घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे, प्लांट एंड मशिनरी बघा. प्लांट एंड मशिनरीची व्हॅल्यू 85,000 होती. ती रिव्हॅल्यूड होऊन 80,000 झाली. म्हणजे प्लांट एंड मशिनरीची जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज झालेली आहे. किती हजाराने? 5,000. डिक्रीज होत असेल तर आपण या साईडला घेणार आहोत. काय म्हणूया आपण? टू प्लांट एंड मशिनरी. तर अमाउंट कितीने कमी झाली आहे तुमची? 5,000 ने. डायरेक्ट आपण आउटर कॉलममध्ये घेऊया. ओके. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 4,10,000 इन्व्हेस्टमेंट इथे किती आहे? 3,50,000 आहे आणि त्याची व्हॅल्यू झाली आहे 4,10,000 म्हणजे इन्व्हेस्टमेंटची किंमत वाढलेली आहे. तो डिफरन्स आपण या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी वाटल्यास तुम्ही लिहा बाय इन्व्हेस्टमेंट. ओके. आणि इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती वाढली? किती फरक पडला? तर बघा 4,10,000 तून ही मायनस व्हॅल्यू कमी करू. 4,10,000 आणि वजा 3,50,000 आपण जर केलात, तर आपल्या लक्षात येईल एकूण 60,000 किमतीने या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढलेली आहे. ठीक आहे. तर ह्या 2 ॲडजस्टमेंट आपण काय केलेले आहेत? सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 4 तर 3 सॉरी. तर ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये काय सांगितलंय? ऑफ द क्रेडिटर्स ऑफ आयटम ₹6,000 नो लॉंगर अ लायबिलिटी हेन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टेड. म्हणजे आपल्याला हे जे क्रेडिटर्स दिलेत, त्या क्रेडिटर्सनी आपल्याला 6,000चं डिस्काउंट दिलेलं आहे. तर आपण काय करणार या ठिकाणी घेणार बाय क्रेडिटर्स. आणि किती रक्कमची डिस्काउंट दिली आहे आपल्याला? ₹6,000 दिलेलं आहे. ठीक आहे. ॲक्चुअली आपण बॅलन्स शीट करणार नाही. आपल्याला डायरेक्टली याचा इफेक्ट दाखवायचा आहे. त्यामुळे आपण ह्या साईडला हे सर्व काही इन्फॉर्मेशन दाखवणार आहोत. ओके. तर या 3च असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करायचं आहे. बाकीचे ॲडजस्टमेंट डिफरंट आहेत. तर आपण आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू शकता. 5 प्लस 60,000 65 झाले. नंतर प्लस 65 प्लस 6 मीन्स 71,000 आपण या ठिकाणी घेणार आहात. हे 71,000 ओके. आणि तीच अमाउंट आपण डेबिट साईडला पण लिहिणार आहात आणि हिअर वी कॅन मायनस. आपल्याला काय करायचं आहे? या 71,000 मधून हे 5,000 मायनस करायचे आहेत आणि आता हे जे 66,000 आहेत ते आपल्याला पार्टनर्समध्ये डिव्हाईड करायचं आहे. काय म्हणायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके. आणि काय करणार आपण? आता डिव्हाईड करणार. हे जे 3 पार्टनर आहेत ते. ॲक्चुअली आपल्याला हे राहुल, नंतर रोहित, नंतर या ठिकाणी रमेश. या तिघापैकी फक्त रमेश या पार्टनरचं कॅल्क्युलेशन केला तरी चालेल. एकूण किती आहे? 66,000 प्रॉफिट आहे, राइट? तर हा जो 66,000 प्रॉफिट आलेला आहे, तो प्रॉफिट आपण या ठिकाणी या रेशोमध्ये आपण डिव्हाईड करणार आहात. कोणत्या? जो त्याचा रेशो सांगितलाय 1/6 तो रेशो. तर 1/6 मध्ये आपण जर कॅल्क्युलेशन केलात हे बघा 6 1 जा 6 आणि इथं परत 6 1 जा 6 आणि इथं परत 6 1 जा 6 तर हे जे काही झाले तुमचे एकूण ₹11,000. तर इथं आपण तुम्ही लिहू शकता किती? ₹11,000. तर हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन. आता बाकी या पार्टनरचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का? ॲक्चुअली गरज नाही. तरी पण तुम्हाला जर समजा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर एक्झामिनेशनमध्ये विचारलं, तर आपल्याला ते आलं पाहिजे म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो. तर 66,000 त्याचा जो रेशो दिलेला आहे, तो रेशो किती आहे तुमचा? 3 आहे. म्हणून काय करा इंटू 3/6 ठीक आहे. परत या ठिकाणी काय करणार तुम्ही? 66,000 गुणिले 2/6 तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेशन दाखवायचं आहे. पण या ठिकाणी आता आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलेला आहे. म्हणजे या 3 ॲडजस्टमेंटचा जो विषय होता तो आपण क्लोज केलेला आहे. नाऊ वी हॅव टू प्रिपेअर ऑल धिस मीन्स वी हॅव टू प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट. तर रमेश कॅपिटल अकाउंटमध्ये तर रमेशचं जे बॅलन्स दिलेलं आहे ते आपण घेऊया. रमेशचं बॅलन्स किती दिले तुम्हाला? 2,40,000 दिलेलं आहे. त्यामुळे इथं लिहा बाय बॅलन्स
ब्रॉट डाउन. हे ओपनिंग बॅलन्स आहे, ते आपण इथं घेणार आहात. किती रुपये? ₹2,40,000. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे प्रॉफिट घ्यायचं आहे. प्रॉफिट फॉर 2017-18 वॉज एस्टिमेटेड रुपीज 1,20,000 अँड रमेश शेअर इन इट अप टू द डेट ऑफ हिज डेथ वॉज गिवन टू हिम. म्हणजे आपल्याला लास्ट इयरचा जो प्रॉफिट आहे 1,20,000 तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे आणि त्याचं ज्या शेअर्सनुसार आपण त्याला डिव्हाईड करणार आहोत. म्हणजे मोस्टली प्रोबॅबिलिटी ₹1,20,000 आपल्याला पर ॲनम प्रॉफिट होतो आहे, असं आपण कन्सिडर करून या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. बघा कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ₹10,000. तर आपण या ठिकाणी परत कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट मी हेडिंग लिहिणार नाही, डायरेक्टली तुम्हाला मी कॅल्क्युलेशन दाखवणार आहे. तर एक साधा सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. पी, पी म्हणजे काय? प्रॉफिट. दुसरा पी, पी म्हणजेच काय? प्रॉफिट पिरियड आणि एस म्हणजेच काय? शेअर. आता आपल्याला प्रॉफिट किती सांगितलं आहे? ₹1,20,000. तो आपण इथे घेऊया. हा ₹1,20,000. त्यानंतर पिरियड मीन्स ऑन विच डेट रमेश डेट ऑन 1st ऑक्टोबर. आपली जी बॅलन्स शीटची डेट आहे ती 31st मार्च. मार्च नंतर जे महिने येतात म्हणजे कोणते येणार तुमचे? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑक्टोबर येणार नाही कारण 1st ऑक्टोबर आहे म्हणजे तो महिना येणार नाही. म्हणजे हा 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th म्हणजे आफ्टर 6 मंथ या पार्टनरची डेथ झाली. पिरियड, पिरियड किती झाला तुमचा? 6 महिने. म्हणजे काय झालं या ठिकाणी 6/12 आणि त्यानंतर शेअर, शेअर किती आहे तुमचा? या रमेश या पार्टनरचा शेअर आहे 1/6. तो आपल्याला इथं घ्यायचा आहे 1/6. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता जे तुम्हाला ईझी वाटेल. बघा हे 6 डिवाइडेड बाय 6 हे 6 6 गेट कॅन्सल अँड 12 12 अल्सो गेट कॅन्सल. तर राहिले किती हे 1 2 3 4 हे 0 राहिले. आपल्याला आहे तसं घ्यायचं आहे 0. 10,000 इंटू आपल्याला 10,000 इंटू 1 जर आपण केला तर आपली अमाउंटसुद्धा किती येणार आहे? 10,000च येणार आहे. तर हे 10,000 आपण कुठे घेणार आहात? या ठिकाणी घेणार आहात. या साईडला घेणार आहात. काय म्हणून घेणार या ठिकाणी? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स म्हणून घेणार. ठीक आहे. इथं घ्या. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. का? तर आणखीन आपल्याला तो एक्झॅक्टली प्रॉफिट माहीत आहे का? नाही. म्हणून आपण असं लिहिणार आहात. ओके. तर अमाउंट जी आहे ती लिहा. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स ही अमाउंट किती आली आत्ता मगाशी आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर ₹10,000. ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला अ, हा सुद्धा प्रॉफिट मगाशी आपण कॅल्क्युलेट केला होता तो सुद्धा या ठिकाणी घ्या. काय लिहा? बाय प्रॉफिट या अकाउंटचं नाव काय दिले आपण? रिव्हॅल्युशन. तर आपण रिव्हॅल्युशन लिहूया. रिव्हॅल्युशन अकाउंट. ओके. तर रमेशचा शेअर किती आहे? 11,000 तर इथे घ्या ₹11,000. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा घटक. हं. बघा पुढचा घटक काय बघणार आपण या ठिकाणी अ, ही जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटमधला हा एक जो जनरल रिझर्व्ह आहे तो सुद्धा आपण देऊ शकता. इथं लिहा. फक्त एकाच पार्टनरला द्यायचं आहे. जनरल रिझर्व्ह हं. किती आहे जनरल रिझर्व्ह? 96,000. तुम्ही परत त्या ठिकाणी डिव्हाईड करू शकता. बघा हे जे 96,000 आहेत, ते आपल्याला डिव्हाईड करायचे आहेत. कोणत्या रेशोनुसार? फक्त रमेशला. बिकॉज वी आर गोइंग टू प्रिपेअर ओन्ली रमेश अकाउंट. तर किती रेशो आहे तुमचा? 1/6 आहे. त्या रेशोनुसार आपण जर डिव्हाईड केलात, तर कॅल्क्युलेशन बघा काय येणार आहे. हे 6 1 जा 6. ओके. तर हे 6 1 जा 6 आणि इथं 6 1 जा 6. राहिले किती तुमचे? 3. तर झाले किती? 36. तर हे 6 6 जा 36 म्हणजे या ठिकाणी हे 0 ॲज इट इज घेतलात तर 16,000 ओके. तर मग आपल्या इथं डायरेक्टली पण मी तुम्हाला दाखवू शकतो. बघा कसं एकूण जी अमाउंट आहे ती 96,000 आणि इंटू
1/6 असं जर केलं तर किती येणार तुमचं 16,000. ओके. तर आपण या कॅल्क्युलेशन नंतर आपण आता गुडविलकडे येऊया. म्हणजे ही पण ॲडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेली आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 5 आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, आपल्याला 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे आणि हा वर्ड आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. कुठला? कोणता? 2 टाइम्स. पर्चेस इयर जो असतो ना, तो खूप इम्पोर्टंट असतो. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलेलंच आहे. तरीसुद्धा मी दोन्ही प्रकारे सांगणार आहे, एक सिंपल आणि डिफिकल्ट. ओके. तर सिंपल मेथडने काय सांगणार तुम्हाला, की जे एक्सेलच्या आधारे आपण करूया. 1,80,000 हा जो प्रॉफिट आहे, तो 2012-13 चा आहे. ठीक आहे. वाटल्यास मी ते इयर लिहितो. हे 12-13 ओके. नंतर हं. हा 12-13 नंतर मग हे 13-14 म्हणजे असे प्रत्येक वर्षाचं प्रॉफिट इथं किती आहे? पहिल्या वर्षी 1,80,000 दुसऱ्या वर्षी जो प्रॉफिट झाला 12-13, 13-14 मध्ये किती झाला तुमचा 2,00,000 आणि त्यानंतर किती झाला 14-15 मध्ये 2,50,000 त्याच्यानंतर किती झाला 1,50,000 आणि त्याच्यानंतर किती 1,20,000 ओके. तर आपल्याला हे 12, 13, 13, 14 असे तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे. तर यांचं आपण बघू शकता टोटल किती 9,00,000 तर हे 9,00,000 भागिले 5 किती येणार 1,80,000 आणि नंबर ऑफ पर्चेस इयर तुम्हाला दिलेलं आहे 2 टाइम्स. म्हणजे आपण याला 2 ने मल्टिप्लाइड केलं तर 3,60,000 येणार आणि या 3,60,000 मध्ये या रमेश या पार्टनरचा शेअर्स आहे 1/6 तर झाले किती ₹60,000 वाटल्यास मी तुम्हाला या ठिकाणी या पी-डी-एफमध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन करून दाखवेन. ठीक आहे. तर बघूया. तर बघा काय सांगितलंय, हे अगोदर आपल्याला ए-पी काढायचा असतो. ए-पी म्हणजेच काय ॲव्हरेज प्रॉफिट. तर मग ॲव्हरेज प्रॉफिट काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या सर्वांचा अगोदर टोटल करावं लागेल. पहिल्या वर्षी किती? ₹1,80,000 दुसऱ्या वर्षी किती? 2,00,000 काही मुलांना कॅल्क्युलेशनचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी हे करतो. काही मुलांना हा कॅल्क्युलेशनचा भाग समजलेला असतो. पण सर्वांसाठी ही व्हिडिओ आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. पण शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा. तर हे 1,80,000 आणि हे 2,00,000 आणि नंतर किती 2,50,000 तर हे 2,50,000 ओके. त्यानंतर 1,50,000 हे 1,50,000 मी एक्सेलमध्ये ज्याप्रमाणे फॉर्म्युला दिलाय तो त्याप्रमाणे लिहा आणि कॅल्क्युलेशन करा. 1,50,000 आणि शेवटचं वर्ष आहे तो तुमचा 1,20,000 हे 1,20,000 ओके. आपल्याला काय करायचं आहे या सर्व 5 वर्षाचं म्हणजे हा पहिला वर्ष, हा दुसरा वर्ष, हा तिसरा वर्ष, हा चौथा वर्ष आणि 5वा वर्ष. या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. हे 0 ॲज इट इज आणि हे 0 पण आपल्याला काय करायचं आहे ॲज इट इज घ्यायचं आहे. त्यानंतर हे 0 पण आपल्याला काय करायचं आहे ॲज इट इज घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पण 0 ॲज इट इज घ्यायचे आहेत. ओके. म्हणजे हे 4 0 आहेत असे. आता काय करायचं बघा. तर हे अ, अ, 8 अधिक हे 10, 18, 18 अधिक 2 किती झाले 20. 20ला 0 आठच्याले 2, 2 अधिक 1 3, 3 अन् 2 5, 5 अन् 2 7, 7 अन् 1 8, 8 अन् 1 9. तर आपल्याला हे 9,00,000 त्याची टोटल आलेली आहे आणि हे 5 वर्ष आहेत म्हणून आपण त्याला काय करणार डिव्हाईड बाय 5 करणार. ओके. मग 5 केल्यानंतर काय येणार बघा. बघा 5 एक 5 तुमचं 5 एक 5 इथे घ्या मी खाली लिहितो 5 एक 5 आता 9 मधून 5 गेले राहिले किती तुमचे 4 ओके. नंतर 5 आठे 40 आपल्याला कॅल्क्युलेशन दाखवायचं आहे. हे 5 आठे 40 म्हणजे इथं हा 0 गेला. मग हे 0 बाकीचे आहेत असे 1, 2, 3, 4 म्हणजे हे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे एकूण 1,80,000 आले. त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं हे जे काही पर्चेस इयर आहेत, आहे का नाही? गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यू 2 टाइम्स ऑफ द एव्हरेज प्रॉफिट. हा झाला तुमचा एव्हरेज प्रॉफिट. ओके. आणि एव्हरेज प्रॉफिटला आपण 2 ने मल्टिप्लाइड केलं म्हणजे या ठिकाणी 1,80,000ला
आपण 2 ने जर मल्टिप्लाइड केलं, तर मी इथे घेतो 18 दोन्ही 36 म्हणजे किती आले तुमचे हे 3,60,000. तर मग हे 3,60,000 मध्ये या रमेश या पार्टनरचा शेअर आपण बघू शकता किती आहेत रमेश या पार्टनरचा शेअर 1/6 आहे. तर हे 1/6 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे 6 एक 6 आणि हे 6 6 36. मग बाकीचे 0 आपल्याला ॲज इट इज घ्यायचे आहेत. म्हणजे झाले किती तुमचे ₹60,000. ठीक आहे. तर 60,000 गुणिले 1 जर केला तर किती येणार तुमचं ₹60,000 येणार. इथं मी तुम्हाला एक्सेलमध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. तर आपण या ठिकाणी 60,000 घेऊ. काय म्हणून घ्या? बाय गुडविल. ओके. एकूण अमाउंट किती आहे तुमची? ₹60,000. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे. तो म्हणजे कुठला? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर परत आपण एक्सेलमध्ये जाऊया. सॉरी पी-डी-एफमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, रमेश या पार्टनरचं कॅपिटल किती आहे? 2,40,000 आहे. तर या 2,40,000 वरती आपल्याला काय काढायचं आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. ओके. हे जे 2,40,000 बरं ठीक आहे कॅल्क्युलेशन इथं बघा. 2,40,000 हं. हे 2,40,000 हं. ओके. आणि याची डेट कधी झाली? 1 ऑक्टोबरला. म्हणजे आफ्टर 6 मंथ. मग आपल्याला पहिल्यांदा रेट घ्यावा लागेल. रेट किती सांगितले तुम्हाला? 5% तो घेऊया. 5% म्हणजेच काय? 5/100. सॉरी मला व्यवस्थित माऊसने लिहिता येत नाही. ठीक आहे. 5/100 हे 100. त्यानंतर डेट कधी झाली? 1 ऑक्टोबर म्हणजेच काय येणार? एकूण 6 महिने. किती महिन्यापैकी? 12 महिन्यापैकी. मी तुम्हाला मगाशी सुद्धा या ठिकाणी सांगितले तुम्हाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. तर आफ्टर 6 मंथ त्याची डेट झालेली आहे. तर आता आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढू शकता तुम्ही. या ठिकाणी हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. ओके. नंतर हे 12 एक 12 आणि इथं 12 दोन्ही 24 असं करू शकता. हे 200 आहे तसं घेऊ शकता. नंतर इथं 600 600 आणि या ठिकाणी तुम्हाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढत असताना हे ठीक आहे. आपल्याला याचं पण मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. तर आपण हे 5 सक्क 30 ओके. आणि हे 3 दुनी 6 आहे का नाही? म्हणजे 30 दुनी 60 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती येणार आहे? हे 6,000 बघा परत एकदा सांगतो मी. हे 200 गुणिले 5 गुणिले 6 आपल्याला करायचं आहे. तर मग कसंही करू शकता. 200 गुणिले 5 जर केला तर 5 दुनी 10 म्हणजेच किती? 1,000 आले. 1,000 गुणिले 6 म्हणजेच किती? 6,000. तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी कॅल्क्युलेशन दाखवायचं आहे. परत मी या ठिकाणी दाखवीन तुम्हाला बाय काय म्हणूया इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके. बघा एक्सेलमध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन दाखवेन. एकूण अमाउंट किती होती त्याची 2,40,000 ओके. आणि रेट किती आहे 5% मीन्स 5/12 नंतर इंटू पिरियड किती आहे 6 महिने म्हणजे 6/12. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ₹6,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स दिले. ड्रॉइंग्स आपण कुठे घेणार? इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डायरेक्टली काढून दिलेलं आहे. त्यामुळे आपण इथं घेणार आहोत इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ओके. अमाउंट किती आहे तुमची? ₹2,000 तर हे ₹2,000 आपण इथं घेऊया. त्यानंतर आपल्या ड्रॉइंग मेड बाय रमेश अप टू सप्टेंबर. सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांनी प्रत्येक महिन्याला ₹5,000 काढलेत. म्हणजे एकूण किती? 6 महिने. तर 6 महिने गुणिले 5 म्हणजे 6 पण ₹30,000 इथं घ्या. टू ड्रॉइंग्स हे टू ड्रॉइंग्स आणि याच्यानंतर इथं दाखवेन तुम्हाला मी कॅल्क्युलेशन किती 5,000 एका महिन्याला तर 6 महिन्याला किती तर ₹30,000 तर आता आपण काय करू शकता या ठिकाणी अकाउंट क्लोज करू शकता काही राहिलं असेल तर बघून घ्या आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया तर 3,00,000 ओके इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेतलेलं आहे. सॅलरी घेतली का बघा? नाही आहे. हां, तर इथे एक राहिली ॲडजस्टमेंट. ती सॅलरी आहे तुमची किती? 5,000 पर मंथ. तर इथे घ्या बाय काय म्हणा सॅलरी ओके. तर घ्या एका महिन्याला 5,000 तर 6 महिन्यानंतर त्याची डेट झाली म्हणजेच किती झाली? ₹30,000
आता आपण कॅल्क्युलेशन करूया. तर ही झाली टोटल ₹3,73,000. इथं घ्या 3,73,000. हीच अमाउंट आपण इथं लिहूया 3,73,000. 3,73,000 हे 32,000 आपल्याला वजा करायचे आहेत. म्हणजे आपण काय करूया 3,73,000 मधून आपल्याला 32,000 वजा करायचे आहेत. ओके. तर एकूण जी रक्कम आली 3,41,000 त्याला आपण काय म्हणणार आहोत? या ठिकाणी बाय बाय सॉरी टू टू रमेश एक्झिक्युटर्स एक्झिक्युटर्स बघा तुम्हाला इथं सांगितले त्याप्रमाणे काय, काय सांगितले? अमाउंट पेएबल टू एक्झिक्युटर. ओके. तर एक्झिक्युटर रमेश एक्झिक्युटर्स अकाउंट असं आपण लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे कॅल्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. सो थँकिंग यू.